नमस्कार. अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपले स्वागत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकार आणि सेबीकडून पुन्हा एकदा झाला आहे. ज्या वायदे बाजाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मालाच्या भविष्यातील किमतीचा अंदाज घेत होता, त्याच वायदे बाजारावर बंदीची कुऱ्हाड आता 31 मार्च 2027 पर्यंत कायम राहणार आहे. शेतमालाचे भाव वाढतात हे तरकट लावत सेबीने ही बंदी 6व्यांदा वाढवली आहे. पण प्रश्न असा उरतो की जर शेतकऱ्याला साधा हमीभावही मिळत नाहीये, तर भाववाढीचा बागुलबुबा कशासाठी? बघूया आमचा हा विशेष रिपोर्ट. 60 शेतमालांच्या गळ्याला वायदेबंदीचा फास. शेतकरी जेव्हा सुखाचे 2 घास खाण्याची स्वप्ने पाहतो, तेव्हा सरकारी धोरणांचा घाला त्याच्यावर पडतो. सेबीने शुक्रवारी 27 तारखेला एक अधिसूचना जारी केली आणि 7 प्रमुख शेतमालांच्या वायदेबंदीला पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ दिली. यामध्ये कोणत्या शेतमालांचा समावेश आहे? डाळी व धान्य, मूग, गहू, हरभरा, बिगर बासमती तांदूळ, तेलबिया व पेंड, सोयाबीन, मोहरी आणि त्यापासून बनणारे तेल व पेंड, इतर, कच्चे पामतेल. 2021 मध्ये पहिल्यांदा ही बंदी लादण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत 6 वेळा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 2025 मध्ये ही बंदी उठेल अशी आशा होती, पण ती फोल ठरली आणि आता 2026 मध्येही सरकारने हेच धोरण पुढे रेटले आहे. सरकारचा दावा विरुद्ध वास्तवातील परिस्थिती. अँकर: सरकार म्हणतंय वायदे बाजारामुळे महागाई वाढते, पण बाजार तज्ज्ञांच्या मते हा दावा पूर्णपणे पोकळ आहे. अनेकदा वायदे बंदी असतानाही बाजारात किमतींमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. मग ही बंदी नक्की कोणासाठी? हमीभावाचा पत्ता नाही. सरकार म्हणते भाव वाढतात, पण आज अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षाही कमी दरात विकला जात आहे. स्वातंत्र्यावर गदा. वायदे बाजारामुळे शेतकऱ्याला भविष्यातील दरांचा अंदाज घेऊन लागवड करता येत होती. सेबीने हे अंदाज घेण्याचे स्वातंत्र्यच हिरावून घेतले आहे. संघटनांची मागणी धुडकावली. नॅशनल कमॉडिटी अँड डेरिव्हेटिव्हज एक्सचेंजसह अनेक शेतकरी संघटनांनी ही बंदी उठवण्याची मागणी केली होती, पण बहिऱ्या प्रशासनाने त्यावर दाद दिली नाही. आयात धोरण आणि वायदेबंदी. शेतकऱ्यांविरोधात दुहेरी कारस्थान. बाजार अभ्यासकांनी भीती व्यक्त केली आहे की ही केवळ वायदेबंदी नाही, तर हे एक नियोजनबद्ध कारस्थान आहे. एका बाजूला वायदेबंदी लादून देशांतर्गत भाव पाडायचे आणि दुसऱ्या बाजूला आयात धोरण राबवून परकीय माल बाजारात उतरवायचा. यामुळे बळीराजाचा शेतमाल कवडी मोलाचा भावाने विकला जावा, हेच सरकारचे छुपे धोरण असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा हे ब्रीद मिरवणारे सरकार प्रत्यक्षात मात्र भावावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्याला आर्थिक संकटात ढकलत आहे. ही वायदेबंदी 31 मार्च 2027 पर्यंत वाढवून सरकारने हे स्पष्ट केले आहे की त्यांना ग्राहकाची महागाई दिसते, पण शेतकऱ्याची आर्थिक आत्महत्या दिसत नाही. अन्नदाता शेतकरी न्यूज विचारत आहे, जर महागाई वाढायला वायदे बाजार कारणीभूत नाही, तर मग ही बंदी कोणाच्या हितासाठी? पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.